10 दिवस 15 दिवसापासून आपण या ठिकाणी या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी निरोपित अशा नामाचे 10 ठाय यावर चर्चा करत आहोत। आपण ते ऐकलेलं आहे। आपण सुरुवातीला या ठिकाणी आले ऐकलं की नामाचे 10 ठाय म्हणजे फायदे, 10 फायदे काय आहेत हे आपल्याला ऐकायला मिळालेले आहे। फायदा म्हटलं की माणसाचं लक्ष तिकडे जात असतं। कोणतंही काम मी कशासाठी करावं हा प्रश्न आहे। ब्रह्मविद्या शास्त्रही आपल्याला या दृष्टीने सावध करत आहे की आपण इथे आलो कशासाठी, आपल्याला इथे येऊन करायचं काय। या सर्व गोष्टीला अनुलक्षून आपण सातत्याने आत्मचिंतन केलं पाहिजे आणि इथे आल्यानंतर या भूतलावर येऊन त्या भगवंताचं नामचिंतन करून ईश्वराच्या स्वरूप प्राप्तीला आपण केलं पाहिजे, हे जीवाचं ध्येय आहे। परंतु असं न होता आपल्याला असं दिसतं आहे की हा समाज, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात की अवघा जणू ठकला ठेलास, याचे ठक फेडिता कोणी नसे, तू ठकला ऐशी कोणी नकुसे। सारं जग फसवल्या गेलेलं आहे। कोणी कोणत्या कारणाने, कोणी कोणत्या कारणाने, कोणी कोणत्या कारणाने असे जागोजागी आपण फसवल्या जातो आणि त्यावेळेला आपण असा विचार करतो की जाऊ दे एवढी बात, पुढच्या वेळेला आपण बघूया आणि आपण पुन्हा एकदा नव्याने उभारी घेऊन पुन्हा ते काम करत असतो। पुन्हा आपल्याला तसाच अनुभव येतो। या सर्व गोष्टी सर्वज्ञांनी बघून स्वामींनी सांगितलं हा जणू ठकला ठेलास, सारं जग फसवल्या गेलेला आहे। एक माणूस बसमध्ये चालला होता। बस स्टँडवर बस उभी होती। खालून पाण्याची बॉटलवाला एक जण आला, तो गेला। दुसरा चुरमुरेवाला आला, तिसरा पेपरवाला आला। पेपर पेपर पेपर। बसमध्ये बसलेल्या माणसाने खिशात हात घातला, बाहेर बघितलं, पेपरवाला जवळ येऊन गेला। पेपर, महाराष्ट्र टाइम, पुण्यनगरी, दिव्य भारती, लोकमत असं करत गेला। त्याने खिशातले पैसे हातात काढले, परत खिशात टाकले, पेपरवाला निघून गेला। असं 2-3 वेळा आला आणि कंडक्टर आला, गाडी भरली, त्याने विचारलं आले का सर्व, डबल बेल दिली। तेवढ्यात याने पेपरवाल्याला आवाज दिला, पेपरवाला पळत आला, त्याला विकायचंच होतं, पेपर दे। आणि मग त्याने त्याच्या हातातले पैसे त्याच्या हातात दिले, पेपर घेतला। गाडीची डबल बेल तर झालीच होती, गाडी सुटली। पेपरवाला मागे गेला, गाडी पुढे गेली आणि पेपर आता वाचण्यासाठी काढणार, तेवढ्यात शेजारी बसलेले असलेल्या माणसाने विचारलं, का रे बाबा, गाडी इतक्या वेळ उभी होती, पेपरवाला 4 वेळा येऊन गेला, तो पेपर अगोदर का नाही घेतला? तो म्हटला असं आहे, पेपरची किंमत 10 रुपये, माझ्याकडे 2 500 होते पण एक चालत नव्हता, घासलेला आहे। आणि मग मला असं वाटलं की जर का आपण अगोदर दिलं तर तो घेणार नाही, तो घासलेले 5 रुपये कुठेच चालेना, शेवटी त्याला द्यावे म्हणून मी घाईघाईत ते पेपर घेतलेला आहे। ठीक आहे बाबा, शेजारचा माणूस म्हटलं काय हरकत नाही, 5 रुपयाला तुम्ही त्याला फसवलं। 2-1 मिनिटं झाले असतील, त्याने पेपर उचकला आणि पेपर वाचायला लागला, बाळासाहेब ठाकरेंना अटक। बघा बरं का, घटना काल परवाची, बाळासाहेब ठाकरेंना अटक। आणि मग गालात गालात हसायला लागला। शेजाऱ्याने विचारलं का हसताय? म्हटलं मी त्याला 5 रुपयाला फसवलं, त्यांनी मला असं वाटलं, परंतु यांनी पेपर मला 10 वर्षापूर्वीचा दिलेला आहे। कोण कुठे कसं फसवेल हे सांगता येत नाही। आपण असं नकळत तिकडे मोहाच्या पायी ओढत जातो आणि तिथे फसत असतो। याच गोष्टीला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं की अवघा जणू ठकला ठेलास, सारं जग फसवलं गेलेलं आहे। आणि म्हणून जिथे माणसाला फायदा दिसला की तिकडे जात असतो, पण इथे नामाचे 10 ठाय अशा प्रकारचं आहे। ठाय म्हणजे ठिकाण, असाही एक अर्थ होतो, म्हणजे जागा।
या जागा ज्या आहे नामचिंतनाच्या, नाम घेण्याच्या, त्या नामाच्या संदर्भाने आपण खूप ऐकलेलं आहे. हे नामचिंतन आपण करावं हा आदेश भगवंताने आपल्याला दिला आणि म्हणून आपण नामचिंतन करत असतो. कधी नामचिंतन केलं पाहिजे याही संदर्भाने आपण खूप वेळा ऐकलेलं आहे. आणि अशा वेळेस सर्वज्ञ ध्यानस्थ बसलेले आहेत. ध्यानस्थ बसलेल्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना ध्यानस्थ निश्चळात बसलेल्या भगवंताकडे बघून महादयीने प्रश्न केला, भगवंता, जीवाला भगवंताची प्राप्ती व्हावी, हा जीव ईश्वराच्या आनंदाला प्राप्त व्हावा यासाठी चिंतन करावं हे ठीक आहे, पण आपण कोणाचं चिंतन करता? तेव्हा भगवंत म्हटले, बाई, हे सकळ जीवाते चिंते, आम्ही सर्व जीवाचं चिंतन करतो. मग सर्व जीव म्हणजे कोणते? ज्यांनी 10 दिवस नामाचे 10 ठाय ऐकले ते, ज्यांनी नुसता मानव संप्रदायाचा संन्यास घेतला ते, किंवा ज्यांनी मानव संप्रदायाचा उपदेश घेतला ते, असं नाही. तर सकळ जीवाते चिंते म्हणजे कोण? तर जे मनुष्य जन्मात आलेले ते नाही. जे मनुष्य जन्मात आहेत ते, ज्यांनी दीक्षा घेतली ते, ज्यांनी नाही घेतली ते, जे या संप्रदायाचे नाहीत ते, नव्हे जे मनुष्य जन्मात आहेत ते आणि नाहीत ते सुद्धा, जे जे जीव आपल्या डोळ्याला दिसतात ते आणि दिसत नाहीत ते, अशा सर्व जीवांचं चिंतन आम्ही करतो, असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या लीळेच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे. सकळ जीवाचं चिंतन भगवंत करतो. त्याचं कारण असं आहे की त्या भगवंताला या आपल्या सर्वांची काय आहे? करुणा आहे, दया आहे. जर अव्यक्ता निर्गुणा स्वरूपा जर जवळ नसती कृपा, तर उदासा माय बापा कैसे आपले पण. त्या परमेश्वराला जर आपल्याबद्दल काही कृपा करुणा नसती तर परमेश्वर आपलं आणि जीवाचं हे नातं हे टिकलं नसतं किंवा वाढलं नसतं. अशा संदर्भाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी वेळोवेळी आपल्याला या जीवाने परमेश्वराकडे जावं यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. दिवा आपण या ठिकाणी बघतो आहोत. या दिव्याच्या संदर्भाने आपल्या जवळच इथे लीळा घडलेली आहे की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पैठण येथे आहे आणि 2 बाया देवाच्या दर्शनाला येतात. देवाच्या दर्शनाला येतात आणि दर्शनाला आल्यानंतर त्या दर्शन घेऊन घरी जातात. नेहमीचा त्यांचा तो क्रम चालू होता. आणि एक दिवस एकीला स्वप्न पडतं. स्वप्न पडलं ते अशा प्रकारचं होतं की त्या स्वप्नामध्ये त्या गावाच्या बाहेर गेल्या. गावाच्या बाहेर एक खड्डा होता आणि खड्ड्यामध्ये एक बैल असा अस्वस्थ अवस्थेमध्ये होता. या अस्वस्थ अवस्थेल्या बैलांच्या जवळ ती बाई जाते. त्यावेळेला ते आवाज येतो की बाई, तुम्ही ज्या देवाच्या दर्शनाला जाता त्या देवाच्या दर्शनाचं, एखाद्या दर्शनाचं पुण्य जर तुम्ही मला दिलं तर मी या दुःखातून मुक्त होईल. अशा प्रकारचं स्वप्न पडतं. हे स्वप्न ती आपल्या सोबतच्या बाईला सांगते. आणि मग त्या दोघी मिळून तिथे जाऊन बघतात तर खरंच त्या ठिकाणी एक बैल असतो जो अस्वस्थ अवस्थेमध्ये आहे. आणि या अस्वस्थ अवस्थेला असलेल्या त्या बैलाकडे बघून त्या दोघीही वापस येतात आणि घाईघाई सर्वज्ञांच्याकडे जातात आणि सर्वज्ञांना विचारतात. सर्वज्ञांना झालेली घटना सांगतात. त्यावेळेला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांना एकच प्रश्न विचारतात की स्वप्नामध्ये तुम्हाला त्या प्राण्याने जे मागितलं ते तुम्ही दिलं? म्हणजे हा, असं कसं द्यावं? असं लोकांना वाटण्यासाठी आम्ही इथे चक्रा मारतो का? जेव्हा देण्याची वेळ येते त्यावेळेला हा भाव प्रत्येकाच्या हृदयात येत असतो, अंतःकरणात येत असतो. जेव्हा घेण्याची वेळ येते त्यावेळेला अपेक्षा माणसाच्या वाढत असतात. अपेक्षा घेताना आणि कर्तव्य देताना या 2 गोष्टीची सांगड आपल्याला जर घालता आली तरच आपण खऱ्या अर्थाने यशस्वी होत असतो. परंतु तसं होत नाही बऱ्याच वेळा. आणि ते म्हणले, हो, याच्यासाठी आम्ही चक्र मारतो का? आमचं कमी होईल ना. त्यावेळेला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जो विचार सांगितला हा विचार महत्वाचा आहे.
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी हा जो विचार सांगितलेला आहे तो तुम्हाला आम्हालाच नव्हे तर सकळ जगाला हा एक दिशा देणारा विचार सर्वज्ञाने त्या ठिकाणी सांगितला की बाई, दिल्याने कमी होत नसतं, दिल्याने जात नाही, वाटल्याने कमी होत नाही. त्यासाठी सर्वज्ञांनी एक छोटस उदाहरण दिलं, दृष्टांत दिला. म्हटले बाई, दिव्यापासून दिवा लावायचे तरी आगीला काही उन्हा होय. एका दिव्यापासून दुसरा दिवा जर आपण लावला तर पहिल्या दिवाचा प्रकाश काय कमी होतो का? अहो, पहिलाचा प्रकाश तर कायम आहे. त्याच्यावरून दुसरा लागला, त्याच्यावरून तिसरा लागला, त्याच्यावरून चौथा लागला, हजारो दिवे लागले तर दिव्याचा प्रकाश हा असा वाढतच जाणार आहे. आणि हा जो विचार आहे, हाच विचार अखंडपणे आमचे स्नेही परमादरणीय श्री संतोष मुनीजी शास्त्री संभाजीनगर शहरातच नव्हे तर महाराष्ट्रभर जिथे जिथे जातात त्या ठिकाणी हा सर्वज्ञांचा विचार सातत्याने ते देत असतात. आणि गेल्या 2-3 वर्षापासून महाराष्ट्रभरामध्ये अनेक ठिकाणी त्यांची प्रवचन